नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुम्हाला माहिती आहे का हो, सगळ्यांच्या आवडीचा एक पदार्थ आहे, पण झटपट होतो आणि अगदी सोपासुद्धा असतो बरं का. ती म्हणजे बेसनची पोळी. तुमच्याकडं काय म्हणतात हो ह्याला? तर आम्ही इथं बेसनची पोळी किंवा डाळीचं थालीपीठ असं सुद्धा म्हणतो. इथं घेतलं आहे 4 चमचे बेसन पीठ. त्यामध्ये जिरं घातलं आहे, मीठ घातलं आहे, लाल तिखट आपलं घातलं आहे, कसुरी मेथी घातली आहे, कोथिंबीर घातली आहे, कांदा आणि टमाटर ऑप्शनली आहे, घातलं तर चालतं आणि नाही घातलं तरी सुद्धा चालतं. ही बेसन पिठाची पोळी आहे ना, ह्यामध्ये कितीही मसाला घाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये, ती छानच होते, टेस्टी होते. तर ह्यामध्ये कसुरी मेथी, जिरे, ओवा, मीठ आणि लाल तिखट घातलं आहे. मिरचीसुद्धा कट करून घातली तरी सुद्धा चालते. तर मी इथं घातली आहे, आपली चटणी असते ना ती घातली आहे थोडीशी. आणि ही सर्व आहे ते आता बॅटर आहे ते आंबोळीचा तवा असू दे, चपातीचा तवा असू दे, त्यावर ही बेसनची पोळी टाकून द्यायची. तर तुम्हाला सांगते, शक्यतो आंबोळीच्या तव्यामध्ये ही बेसनची पोळी करा, म्हणजे खाली चिटकतसुद्धा नाही आणि ही बेसन पोळी अगदी पोळीसारखीच होते आणि सुंदर अशी लागते बरं का. तर जेव्हा जेव्हा मला काही चमचमीत खायचं असेल किंवा आमच्या घरच्यांनासुद्धा चमचमीत खायचं असेल तर एकदम ही मस्त असा हा पर्याय आहे बेसन पोळीचा. तर आपण पातळ अशी ही बेसन पोळी सरळ बाजूनी पसरून घेतली आहे. खाली थोडंसं तेल घालायचं म्हणजे चिटकंसुद्धा नाही आणि खालची साईड आहे ते छान भाजलीसुद्धा जाते. आणि आता घेऊया आपण उलटून. तर तुम्हाला सांगते, बारीक मोठे ते आपल्या आवडीनुसार ही बेसनपोळी करायची. मी मोठीच्या मोठी केली आहे, म्हणजे एका झटक्यात काम मी रिकामं केलं आहे. एवढ्यात आम्ही 4 तुकडे करून आमची फॅमिली मस्त अशी खाते. प्रत्येकाला कॉर तुकडा देतो. असं तीळ घातलं आहे, सांगायचं विसरले. तर आपली तयार झाली आहे झटपटवाली बेसनची पोळी. दिसते अगदी थालीपीठासारखी, म्हणजे आपलं धपाटं असतं ना तशा पद्धतीने झटपट होते की नाही हो. तर चला, तुम्हीसुद्धा नक्कीच ह्या पद्धतीनं हे बेसनची पोळी किंवा थालीपीठ तयार करा आणि गरमागरम भाकरीबरोबर, चपातीबरोबर सर्व करा. किंवा अशीसुद्धा ही बेसनची पोळी आणि टमाटर सॉस मस्त लागतो आणि खाऊन बघता आपले घरचे म्हणतात, भारीच की ग.